नमस्कार. आतापर्यंत व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केटचं बेसिक बघितलं. मार्केट का शिकायचं? तर मल्टिपल इन्कम सोर्स हवे म्हणून. मार्केट काय असतं? यात आपण मार्केटचे बेसिक्स बघितले. त्यानंतर तुम्ही ट्रेंड ओळखायला शिकलात, कॅन्डलस्टिक शिकलात आणि सपोर्ट, रेझिस्टन्स, एस-एन-आर झोन्स आणि लिक्विडिटी पण शिकलात. पण जेव्हा चार्ट समोर येतो, तेव्हा कन्फ्युजन होतं. 90% ट्रेडर्स थेअरीमध्ये मास्टर असतात, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये फेल होतात. म्हणूनच आजचा हा एक व्हिडिओ अल्टिमेट मास्टर क्लास आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे की या सगळ्या कन्सेप्ट्स एकत्र वापरून एक प्रॉफिटेबल स्विंग ट्रेड कसा सेटअप करायचा. बेस पक्का करू आणि डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन बघू. मार्केटमध्ये कुठलीही गोष्ट सिंगल हँडेडली काम करत नाही. म्हणूनच आपल्याला ट्रेड प्लॅन करताना एक चेकलिस्ट बनवावी लागते. तीच चेकलिस्ट आपण आता बघू. चेकलिस्ट नंबर 1. ट्रेंड इज युअर फ्रेंड. जरी तुम्हाला सेटअप दिसतंय तरी सुद्धा ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड घेऊ नका. अप ट्रेंड असेल तरच बायचा ट्रेड घ्या. डाऊन ट्रेंड असेल तर सेलचा ट्रेड घ्या. स्टेप नंबर 2. एस-एन-आर झोन्स. एस-एन-आर झोन्स मार्क करा, कारण त्याच जागी इन्स्टिट्यूशनल बायर्स आणि सेलर्स असतात. स्टेप नंबर 3. प्राइस जेव्हा आपल्या झोनजवळ येते तेव्हा ती कशी रिॲक्ट करते ते बघा. म्हणजेच कॅन्डलस्टिक किंवा प्राइस कन्फर्मेशन नंतरच ट्रेड घ्या. हा आहे M&Mचा डेली चार्ट. यामध्ये आपल्याला प्राइस दिसते की प्राइस हायर हाय आणि हायर लो करत वर जाते, म्हणजेच प्राइस आहे अप ट्रेंडमध्ये. मग आपली फर्स्ट चेकलिस्ट डन झाली की प्राइस अप ट्रेंडमध्ये हवी. आता सेकंड चेकलिस्ट आपली आहे की आपल्याला एस-एन-आर झोन्स ड्रॉ करायचे. तर आता आपण या चार्टवर बघूया की एस-एन-आर झोन्सजवळ आपण ट्रेड कसं प्लॅन करू शकतो. इथे एक एस-एन-आर झोन आहे. इथे प्राइसने 2 वेळा रेझिस्टन्स घेतलाय आणि त्यानंतर तो झोन ब्रेक केलाय आणि आता प्राइस परत त्या झोनजवळ येते. या झोनच्या खाली प्राइसने लिक्विडिटी घेतली आणि प्राइस झोनच्या वर क्लोज झाली. तेव्हा आपण आपला एक ट्रेड प्लॅन करू शकतो. इथे आपण बाय करणार, SL कॅन्डल्सच्या खाली लावणार आणि टार्गेट आपला प्रिव्हियस स्विंग हाय किंवा मग नेक्स्ट एस-एन-आर झोन ठेवणार. हा झाला आपला फर्स्ट ट्रेड. आता आपण बघूया पुढची एस-एन-आर झोन कुठली आहे. आता प्राइसने इथे अजून एक एस-एन-आर झोन क्रिएट केला. जे प्राइसने इथे सपोर्ट घेतला होता त्यानंतर तो सपोर्ट ब्रेक झाला आणि मग परत त्याचा रेझिस्टन्स बनला आणि ज्या वेळेला तो रेझिस्टन्स ब्रेक झाला तर आता तो बनणार सपोर्ट. प्राइसने या झोनच्या खालची लिक्विडिटी घेतली आणि प्राइस वर जाऊन क्लोज झाली. मग आपण आपला बाय ट्रेड प्लॅन करणार, SL लावणार आपल्या कॅन्डलच्या खाली आणि टार्गेट असणार आपला इमिजिएट स्विंग हाय. त्यानंतर आता पुढचा स्विंग ट्रेड आपण कुठे प्लॅन करणार. आता इथे अजून एक एस-एन-आर झोन दिसतोय. आता इथं आधीचाच एक एस-एन-आर झोन होता, तो आपण एक्सटेंड करतोय कारण प्राइस त्याच्या जवळ येते. आता त्या एस-एन-आर झोन जवळ प्राइसने काय केलं, प्राइस खाली गेली, लिक्विडिटी स्वीप केली आणि झोनच्या वर जाऊन क्लोज झाली. मग आपण एंट्री करणार. आपण एंट्री केली, SL लावला कॅन्डलच्या खाली आणि टार्गेट प्लॅन केलं. पण SL हिट झाला का? कारण आधीचा स्विंग लो प्राइसने ब्रेक केला होता आणि त्यामुळे प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झाली होती. मग इथं जर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर आधी आपल्याला ट्रेंड शिफ्ट होऊ द्यावा लागेल आणि मगच ट्रेड प्लॅन करावा लागेल. थेअरीमध्ये तुम्ही कॅन्डल शिकला, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये तुम्ही लोकेशन, कॅन्डल आणि ट्रेंड या तिन्ही गोष्टी कंबाईन केल्या. इम्प्लिमेंटेशनमध्ये सगळे फेल कुठे होतात, तर फिअर ऑफ मिसिंग आउट. कधीही कॅन्डलमध्ये जम्प करू नका. प्राइस ॲक्शनची वाट बघा. तुमचा बेस पक्का असेल तर तुम्ही मार्केटला चेज नाही करणार, मार्केट तुमच्या सेटअप करण्याची वाट बघणार. हे होते इम्प्लिमेंटेशन बेसिक्स. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमचा बेस अजून पण कच्चा असेल तर माझे पूर्वीचे व्हिडिओ परत नक्की बघा. ट्रेडिंग एक पझल सारखे आहे. तुम्ही एक एक पीस शिकला, आता ते जॉईन करायची वेळ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.